पेसा भरतीला अखेर मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील। 17 संवर्ग पेसा भरतीसाठी 15 सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळणार। 17 संवर्ग पेसा भरती संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली। यावेळी माननीय न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून पेसा पदभरती करू असे मुख्यमंत्री म्हणाले। नंतर माकप माजी आमदार JP गावित यांनी आपले उपोषण तुर्तास स्थगित केले आणि 15 सप्टेंबर पर्यंत नियुक्तीपत्र दिले नाही तर 13 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करू असा निर्णय घेण्यात आला। यामध्ये धावपटू कविता राऊत यांची 7 दिवसात कागदपत्र पडताळणी करून रिक्त ठिकाण नियुक्ती देणार, वनपट्टेधारकांना स्वतंत्र सातबारा काढण्याचे आश्वासन, आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान न व्हावे म्हणून तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने जागा भरणार, या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्ते JP गावित, भास्कर गावित, चिंतामण गावित यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण स्थगित केले। या बैठकीत आदिवासींच्या प्रश्नाबद्दल मुख्यमंत्री अनुकूल असल्याचे दिसून आले। या प्रसंगी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव, वित्त विभागाचे सचिव, आदिवासी विभागाचे सचिव, शिक्षण विभागाचे सचिव व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते। त्यांच्यासहित दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे सर, पालघर जिल्ह्यातील आमदार कॉम्रेड विनोद निकोले, मोखाड्याचे आमदार सुनीलजी भुसारा, अकोलेचे आमदार किरणजी लहामटे, आमदार श्रीनिवास वनगा, कळवणचे आमदार नितीन पवार, ND गावित हे उपस्थित होते। तसेच DYFIचे नंदू हाडळ, इंद्रजित गावित, विद्यार्थी कृती समितीची प्रीती मलावकर, पूजा बेंडकुळे, सुनील भोये, राठोड सर, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे लकी भाऊ जाधव, गणेश गवळी, कंचना मित्रमंडळाचे दुर्वादास गायकवाड तसेच इतर आदिवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। याच प्रसंगी लोकसंख्येच्या आधारावर पेसा निधी वाढवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन राज्यपालांसोबत पत्रव्यवहार करणार अशी ग्वाही मुख्यमंत्री यांनी आदिवासी शिष्टमंडळाला दिली। राजेश गायकवाड, मुख्य संपादक 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज, नाशिक।